हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कधी असं झालं आहे का की तुम्ही आरशासमोर उभं राहून छान मेकअप करताय, सगळं कसं छान जमलंय, पण ब्लश लावताना मात्र गडबड झाली आहे. नॅचरल पिंकिश गाल दिसण्याऐवजी तुमच्या गालावर त्या ब्लशचं रंग फासल्यासारखं तर नाही वाटत नाही ना? आणि हा शेड आपल्या स्किनला मॅच पण होत नाही आहे असं दिसतं आहे का? तर तुमच्या आणि माझ्यासारख्याच इंडियन स्किन टोनला कुठली ब्लश शेड ही छान दिसेल, मॅच होईल, याबद्दल तुम्ही काय गोंधळला आहात का? कन्फ्यूज झाला आहात का? मी समजू शकते, कारण या प्रश्नाने मी पण खूप झगडले आहे, भांडले आहे. बाजारात किंवा ऑनलाईन आपण एखादी शेड पाहतो आणि आपल्या स्किनला कुठली शेड मॅच होईल याच्या कन्फ्युजनमध्ये किंवा एवढ्या सगळ्या शेड्स पाहून आपण कन्फ्यूज होऊन जातो आणि चुकूनच एखादी चुकीची शेड जर आपण निवडली, बाजारातून विकत घेतली आणि अप्लाय केली तर आपण एखाद्या जोकरसारखे तर दिसणार नाही ना, किंवा एखाद्या कार्टूनसारखे तर दिसणार नाही ना, याची भीती आपल्याला सदैव असतेच. पण फ्रेंड्स, आता असं होणार नाही, कारण आज मी तुमच्यासाठी मेकअपमधलं एक नाही खूप सारं सिक्रेट्स आणलं आहे की त्यामुळे तुम्ही इझिली मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन तुमच्या स्किन टोनला मॅच होणारी ब्लश शेड इझिली निवडू शकाल, सिलेक्ट करू शकाल. तर हे सिक्रेट्स काय आहे आपण आता पाहूया स्टेप बाय स्टेप. तुम्ही इमॅजिन करा, तुमचा फेस हलक्या नॅचरल पिंकिश ब्रशनी उजळवून निघाला आहे. तुम्ही छान हसत आहात, तुमचं ते ब्लश एकदम नॅचरल पिंकिश गाल तुम्हाला दिसतात आहे, बस नॅचरल दिसते आहे, टवटवीत दिसते आहे. आणि हे सर्व फक्त आणि फक्त पॉसिबल आहे तुमच्या प्रॉपर ब्लश ॲप्लिकेशनमुळे आणि ब्लशच्या प्रॉपर शेडमुळे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक अट्रॅक्टिव्हनेस तर येतोच, सोबत तुमचा चेहरा तजेलदार टवटवीत दिसतो. तर हे मॅजिक कसं करायचं हेच आता आपण पुढे पाहूया, सुरुवात करूया. प्रॉपर ब्लश ॲप्लिकेशन, प्लेसमेंट आणि शेड याचं सिक्रेट तुम्हाला जाणून घ्यायचं आहे ना, तर सुरू करूया. सिक्रेट नंबर 1, तयारी, प्रिपरेशन. तुमच्या कॅनव्हासची प्रिपरेशन. काय कॅनव्हास म्हणजे काय? अहो, कॅनव्हास म्हणजे तुमची स्किन ही एका प्लेन कॅनव्हाससारखीच असते, त्यामुळे त्याला सर्वात प्रथम प्रिपेअर करणं, त्याला तयार करणं फार आवश्यक आहे. तर प्रिपेअर कसं करायचं? प्री मेकअप प्रिपरेशन, त्यालाच आपण CTM म्हणतो. आपण हे इथे बघू शकता आहे, मी करते आहे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग बिफोर अप्लाइंग द ब्लश. शेड कुठलाही असू द्या, कुठल्याही टाईपवर, कुठल्या पण स्किन कलरवर, स्किन टोनवर असू द्या, ब्लश ॲप्लिकेशन करायच्या आधी तुमची स्किन ही तयार असणं फार गरजेचं आहे, तरच ते ब्लश ॲप्लिकेशन छान होतं आणि खूप वेळ टिकतं. तर आता आपण इथे बघतो आहे फास्ट फॉरवर्डमध्ये की CTM केलेला आहे. आफ्टर दॅट मी प्रायमर पण लावलेला आहे छानपैकी. माझे जे डार्क पॅचेस होते ते कन्सिलरनी हाईड पण केलेले आहे, बघू शकताय तुम्ही इथे. आणि सोबतच मी माझ्या स्किनला मॅच होणारं फाउंडेशन पण व्यवस्थित अप्लाय केलेलं आहे, बघू शकता. अगदी छान ते माझ्या स्किनमध्ये मर्ज झालं आहे, छान ब्लेंडेड इफेक्ट दिसतो आहे. आणि त्यानंतर मला क्रीजेस व्हायला नाही पाहिजे, यासाठीच मी सेटिंग पावडरनी छान संपूर्ण बेस सर्वात पहिले अंडर आय सेटिंग पावडरनी सेट करते आहे, बघू शकताय तुम्ही. नंतर आपल्या चिक्सवर मी सेट करते आहे, फोरहेडवर आणि स्माइल लाईनवर, कारण इथे क्रिजेस पडतात. छान सेट झाला आहे. आता यानंतरच तुम्ही त्यापैकी कुठला पण फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. हो, मला समजलं आहे, फॉर्म्युला या गोष्टीमुळे तुम्ही थोडे विचारात पडला असाल, कन्फ्यूज झाले असाल. आता आपण पुढे पाहूया. सिक्रेट नंबर 2, योग्य फॉर्म्युला निवडणे. ब्लश मेनली आपल्याला 3 टाईपमध्ये मार्केटमध्ये पाहायला मिळतो. तुम्ही पाहू शकता इथे हे पावडर ब्लश आहे. पावडर पॅलेटमध्ये, कॉम्पॅक्ट पॅलेटमध्ये हे अवेलेबल आहे. कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये असतं. पावडर याचं स्वरूप किंवा याचा फॉर्म हा पावडरी असतो. या पॅलेटमध्ये तुम्हाला खूप सारे शेड्स पाहायला मिळतात आहे. सेकंड जो आहे क्रीम ब्लश, हे अशा छोट्या पॉटमध्ये किंवा तुम्हाला एक पॅलेटमध्ये सुद्धा क्रीम ब्लश पाहायला मिळतात.
क्रीमी कन्सिस्टन्सी असल्यामुळे ड्राय स्किनसाठी खूप छान असतात, त्यामुळे आपल्या मेकअपला नॅचरली डुई शाईनसुद्धा मिळते. पण याचं अप्लिकेशन थोडं व्यवस्थित करावं लागतं, ब्लेंडिंग प्रॉपर करावं लागतं. थर्ड पार्ट जो आहे हा तुम्ही इथे पाहू शकताय, लिक्विड ब्लश. खूप जास्त पिगमेंटेड असतात आणि खूप लवकर ते ड्राय आउट होतात, त्यामुळे त्याचं ब्लेंडिंग आणि प्लेसमेंट हे पटकन करावं लागतं, नाहीतर तुमच्या स्किनवर पॅचेससुद्धा दिसू शकतात. तिसरं सिक्रेट आहे ब्लश प्लेसमेंट. स्किन प्रिपरेशन टिक, ब्लश फॉर्म्युला टाईप टिक. म्हणजेच आपल्याला ब्लश हे चेहऱ्याच्या कोणत्या भागावर लावायचं आहे त्यालाच ब्लश प्लेसमेंट म्हणतात. कारण प्रत्येकाचा फेस शेप हा वेगवेगळा असतो, त्यामुळे त्याचं ब्लश प्लेसमेंटसुद्धा हे वेगवेगळं होतं. तुम्हाला आणखीन डिटेल माहिती हवी असेल तर माझा हा ब्लश प्लेसमेंट मिस्टेक हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला. आता फ्रेंड्स, ब्लश प्लेसमेंट कसं ओळखायचं किंवा कसं करायचं तुम्ही पाहू शकता इथे. स्माइल प्लीज. हसल्यावर तुमचे गाल असे ते चीक्स असे वर आल्यासारखे फुगल्यासारखे दिसतात आहे. त्याला आपण आपल्या मेकअपच्या भाषेमध्ये ॲपल ऑफ द चीक म्हणतो. तर ह्या ॲपल ऑफ द चीकवरच आपल्याला अकॉर्डिंग टू फेस शेप ब्लशची प्लेसमेंट करावी लागते. चेहरा जसा माझा आहे तर यामध्ये काय असतं ना, आपले चेहरा असा खूप चबी असतो आणि अरुंद असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही ब्लश प्लेसमेंट करता तेव्हा ॲपल ऑफ द चीकच्या थोडं वरून करायला पाहिजे आणि टुवर्ड्स ते कानाकडे म्हणजे कानाच्या दिशेने ते त्याचं प्लेसमेंट करायला पाहिजे आणि प्रॉपरली त्याला ब्लेंड करायला पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता हे असं दोन्ही साईडनी करायचं आहे तुम्हाला. रेक्टँग्युलर फेस किंवा आयताकृती चेहरा. जर तुमचा चेहरा आयताकृती किंवा रेक्टँग्युलर असेल तर चेहऱ्याची लांबी कमी करून त्याला रुंद भासवण्याचा आपण प्रयत्न करतो. हो फ्रेंड्स, मेकअपमध्ये आपण आपले फीचर्स जे असतात त्याला एन्हान्स करायचा, त्याला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो, भासवतो. जर तुमचा फेस आयताकृती असेल तर ब्लश कसं लावायचं? ब्लश गालाच्या चीक्सच्या वरच्या दिशेने तिथे फोकस करायचं, तिथे अप्लाय करायचं आहे आणि टुवर्ड्स तुमच्या कानाकडे ते स्प्रेड करायचं आहे, प्लेसमेंट करायची आहे आणि छान कानापासून हेअरलाईनकडे ते छान परफेक्टली ब्लेंड करायचं आहे. त्यामुळे काय होणार ना, तुमच्या फेसवरचे जे अँगल असतील, रेक्टँग्युलरमध्ये अँगल असतात, म्हणजे त्या फेसवर अँगल असतात, क्रिएट होतात, तर ते अँगल जे असतात ते ॲटोमॅटिक कट डाऊन होतील आणि तुमचा फेस जो आहे असा थोडासा ओव्हल शेप किंवा राऊंड शेप दिसेल, भासेल. तिसरा आणि सर्वात परफेक्ट जो फेस शेप आहे तो म्हणजे ओव्हल. याला परफेक्ट म्हटलं जातं. जर तुमचा फेस शेप ओव्हल असेल तर तुम्ही फार लकी आहात, कारण या फेस शेपवर तुम्ही ॲपल ऑफ चीकवर कसं पण आणि कशा टाईपनी पण प्लेसमेंट करू शकता. पण मोस्टली जर तुमचा फेस ओव्हल आहे तर प्लेसमेंट हे ॲपल ऑफ द चीकच्या थोडं वर करून कानाच्या दिशेने ब्लेंड करायचं, ओव्हल शेपच्या फेस शेपवर करू शकता. तर हे काही बेसिक फेस शेप आहेत. आता आपण पुढे वळूया. सिक्रेट नंबर 4, ब्लश ब्लेंडिंग. परफेक्ट आणि फ्लॉलेस मेकअपसाठी ब्लश प्लेसमेंट सोबत त्याचं ब्लेंडिंग सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे. ब्लशचं ब्लेंडिंग हे व्यवस्थित करा, नीट करा, जेणेकरून तुमचा ब्लश हा नॅचरली स्किनमध्ये मर्ज झाल्यासारखा दिसेल, पॅची दिसणार नाही. तुम्ही पाहू शकता पावडर ब्लश जर तुम्ही घेता आहात, अशा फ्लफी ब्रश घ्यायचा आणि तो पहिल्या हातावर डिफ्यूज करायचा आणि मग तुमच्या ॲपल ऑफ द चीकवर तो अप्लाय करायचा. सेम तसंच क्रीम किंवा लिक्विड ब्लश तुम्ही यूज करत असाल तर बोटाच्या साह्याने ते करायचं. म्हणजे काय होतं, बोटामध्ये असणारी नॅचरल हीटमुळे ते मेल्ट डाऊन होतं आणि स्किनमध्ये परफेक्टली ब्लेंड होतं. आफ्टर दॅट तुम्ही डॅम ब्लेंडरनी ते ब्लेंडसुद्धा करू शकता. 5वा सिक्रेट आहे, अगदी थोडं घ्या, लेस इज मोर. नेहमी कमीत कमी प्रोडक्ट घ्यायचा आणि तो आपण आपल्या आवडीनुसार, आपल्या गरजेनुसार आपण आपल्या फेसवर तो बिल्डअप करू शकतो. त्यामुळे ब्लशचा प्रोडक्ट घेताना पण अगदी थोडासा घ्यायचा. तुम्ही बघू शकता इथे ब्रशनी, फ्लफी ब्रशवर मी प्रोडक्ट घेतलेला आहे आणि हातावर तो
डिफ्यूज करते आहे आणि मग तुम्ही माझ्या गालावर छान अप्लाय करते आहे, प्लेस करते आहे. मला वाटलं तर मी हा प्रोडक्ट मी बिल्डअप पण करू शकते, त्याची इंटेन्सिटीसुद्धा वाढवू शकते. पण खूप जास्त एकदम प्रोडक्ट घेऊन तो तिथे प्लेस करायचा नाही, कारण त्यामुळे तो खूप पॅची दिसतो आणि फिनिश लुक येत नाही. तसंच क्रीम प्रोडक्टसोबत पण करायचं, अगदी थोडासा घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण प्रोडक्ट बिल्डअप करू शकतो. आता तुम्हाला ब्लश लावायच्या आधी काय तयारी करायची, ब्लश कसं लावायचं, ॲप्लिकेशन कसं करायचं, प्रोडक्ट किती घ्यायचा हे चांगलं कळलं आहे. पण इंडियन स्किन टोननुसार कुठला शेड निवडायचा आणि कसा निवडायचा हेच तर खरं गुपित आहे. कारण इंडियन स्किन टोन किंवा भारतीय लोकांची स्किन कलर हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असतो. उत्तरेपासून दक्षिणेकडे जर गेलात किंवा पूर्वेपासून पश्चिमेकडे गेलात तर प्रत्येक प्रांतातला स्किन टोन हा वेगवेगळा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळेच ब्लशचं शेडचं सिलेक्शनसुद्धा हे अकॉर्डिंग टू स्किन कलर वेगवेगळं असतं. त्यासोबतच प्रत्येकाचा अंडरटोन पण हा वेगवेगळा असतो. पण जर तुम्हाला ब्लश शेड ओळखायचा असेल, माहिती करून घ्यायचा असेल, सिलेक्ट करायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा अंडरटोन काय आहे हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. परफेक्ट ब्लश शेड निवडण्याचं सर्वात मोठं रहस्य आहे परफेक्ट स्किन अंडरटोन. आता आपण अंडरटोन पाहूया. डिटेल इन्फॉर्मेशनसाठी यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल अंडरटोनबद्दलची तर तुम्ही माझा मस्ट वॉच हॅव नॅचरल न्यूट्रल मेकअप यामध्ये मी अंडरटोन म्हणजे काय, कसं ओळखायचं हे सांगितलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. पण पुन्हा एकदा एक उजळणी म्हणून आपण पाहूया अंडरटोन कसा ओळखायचा. मोस्टली 3 टाईपचे अंडरटोन आपल्याला पाहायला मिळतात. पहिला जो आहे तो वॉर्म अंडरटोन. तर वॉर्म अंडरटोन कसा ओळखायचा? अगदी सिंपल आहे. तुम्ही तुमच्या हाताच्या मनगटाच्या शिरा ज्या आपल्याला विजिबल शिरा असतात, उजेडात जाऊन प्रकाशात जाऊन बघायचं. तर जर तुम्हाला त्या शिरा किंवा त्या व्हेन्स हिरव्या दिसत असतील तर तो तुमचा अंडरटोन जो आहे तो वॉर्म आहे. तुमच्या अशा वॉर्म अंडरटोन असणाऱ्या स्किनवर तुम्हाला मोस्टली गोल्ड किंवा वॉर्म कलर्स खूप छान दिसतात. दुसरा अंडरटोन आहे तो आहे कूल. तो पण सेम तसंच ओळखायचं आहे. उजेडात जाऊन बघायचं की तुमच्या हाताच्या मनगटाच्या शिरा निळ्या, जांभळ्या किंवा ब्लूइश दिसत असतील तर तुमचा अंडरटोन हा कूल आहे. अशा कूल अंडरटोन असणाऱ्या लोकांवर किंवा त्यांच्या स्किनवर मोस्टली सिल्वर कलर किंवा सिल्वर कलरचे चांदीचे दागिने छान दिसतात, उठून येतात. आणि तिसरा अंडरटोन आहे हा न्यूट्रल अंडरटोन असणारे व्यक्ती फार लकी आहेत, कारण त्यांच्या स्किन टोनवर वॉर्म आणि कूल दोन्ही प्रकारचे शेड्स किंवा कलर्स खूप छान दिसतात, उठून येतात. आता आपण तुमच्या स्किन अंडरटोननुसार कलर शेड्स पाहूया. सगळ्यात पहिले वॉर्म अंडरटोन साठी मोस्टली इथे पीच, ऑरेंज, कोरल हे शेड्स फेअर टू मीडियम किंवा खूप जे गोरे लोक असतात त्यांना खूप छान दिसतं. तसंच वॉर्म अंडरटोनमध्ये दुसरा जो प्रकार आहे तो हे पिंक आणि रोझी पिंक किंवा असे डार्क कोरल जे फेअर टू मीडियम स्किन टोन असणाऱ्या लोकांवर छान दिसतात. आणि तिसरा जो डार्क ज्यांचा स्किन कलर हा डार्क असतो त्यांच्या स्किनवर टेराकोटा कलर, थोडे लाईट किंवा थोडा असा मीडियम ब्राऊन किंवा ब्रॉन्झी शेड जे असतात ब्लशचे हे फार छान दिसतात. आता आपण कूल अंडरटोनकडे जेव्हा जातो तर कूल अंडरटोनमध्ये मोस्टली आपल्याला रोझी पिंक किंवा बेबी पिंक असे किंवा मॉव कलर जे शेड्स असतात हे तुम्ही यूज करू शकतात. फेअर स्किनवर हे फार छान दिसतात. तिसरा जो आहे न्यूट्रल अंडरटोन, या स्किन टोनवर वॉर्म अंडरटोनचे आणि कूल अंडरटोनचे दोन्ही प्रकारचे कलर शेड्स छान दिसतात. पण जास्त एक्सपेरिमेंट नको करायला आणि सेफ साईड म्हणून मोस्टली तुम्ही रोझी पिंक किंवा पिंकिश शेड जे आहेत ते यूज करू शकता. ओके फ्रेंड्स, तर हे होते परफेक्ट ब्लश निवडण्याचे सोपे सिक्रेट्स आणि इंडियन स्किन टोननुसार कलर शेड्स निवडण्याचे टिप्स.
मला पूर्ण खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा परफेक्ट ब्लश शेड सिलेक्शन अगदी परफेक्टली करू शकाल, अगदी बिनधास्त आत्मविश्वासाने करू शकाल आणि त्यासोबतच ब्लश ॲप्लिकेशन करण्याची तुमची भीतीसुद्धा दूर झाली असेल। आता तुमचा मेकअप लुक फक्त छानच दिसणार नाही, तर तो एक परफेक्ट मेकअप लुक असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या वागण्यामध्ये एक आत्मविश्वाससुद्धा दिसेल। तर अगदी मन लावून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून सांगा। तुमच्या प्रतिक्रिया वाचायला मला नक्कीच आवडेल। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि हो, अशाच इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह मेकअप टिप्स, ट्रिक्स, ट्युटोरियल अँड सिक्रेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच मिळेल। पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओत, तोपर्यंत हसत राहा, मेकअप करत राहा, सुंदर दिसा। गुड बाय।